असं चलत चलत आपण आता अग्नेश्वर घाट इथपर्यंत पोहोचलो. इथे जरा मिनार जास्त उंच वाटलं म्हणून असं वाटलं की चला हे पण तुम्हाला दाखवूया. जरा जास्तच हे. आणि ह्या घाटाचं मेन नाव आहे भोसले घाट. भोसले घाट. आतमध्ये काय होतं काय माहिती आहे. कामाच्या आतमध्ये इकडच्या बाजूने बोटीने पण बरेचसे लोक चालले होते. तर भोसले घाटचा इथं नंतर व्हिडिओ पॉज करून माहिती वाचता येईल. थोडीफार काही ना काहीतरी माहिती सापडली. तिकडच्या बाजूला बोटी चालू होता. इथं गंगामहल घाटात आलो आपण. सगळे घाट आहेत एका पाठोपाठ सगळे घाटच घाट आहेत. आपल्या सकाळी आंघोळ झाली त्याच्यामुळे आता काय आपण पाण्यात जाणार नाहीत परत. आता आपण चाललो आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिरात. किती अंतर चालायचं ह्याचा कोणालाच अंदाज नाही आहे. सकाळचे फक्त 8:30 वाजलेत आणि असं वाटतंय की दुपारी 12-1 ऊन आहे. चालायची तर फुल कॅपॅसिटीच गेलेली आहे. तर या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाकडाच्या अशा ढीगचे ढीग लागलेले आहेत. निश्चितच ते कशासाठी लावलेत हे सांगायची गरज नसावी. तर मित्रांनो आपण थोडं कमी मानसरोवरच्या समोर आलो आहे. दीपक शेठच्या मागे बघू शकता इतकी मोठी लाईन आहे. आम्ही प्रत्यक्षात आलो होतो या ठिकाणी चौकशी करायला. ह्या बाजून काळ येते. हां, प्रत्यक्षात आम्ही आलो होतो चौकशी करायला की बाबा VIP लाईन वगैरे आहे का. तर त्यांनी सांगितलं की VIP लाईनला आणि ह्या रेग्युलर लाईनला एक 15-20 मिनटाचा फरक पडतो आहे. VIP लाईनचं तिकीट 300 रुपये पर हेड. पण ते काय परवडायची लक्षणं दिसत नाहीत. तिथं तुम्ही बघू शकता की आय थिंक हे टावरचं आहे कुठल्या तरी मंदिर आहे आणि लाईन आहे. 1.5 तास लाईनीत उभं राहायचं का नाही हा फार मोठा प्रश्न आहे. नेमकं काय करावं समजत नाही. आता जातो आणि आतमध्ये बाकीच्यांना विचारतो की बा 300 रुपये परवडतेत का नाही परवडत. बराच वेळ झाला. काशी विश्वनाथाच्या लाईनीत उभं होतो. लाईन काय पुढं सरकाना मग शेवट लाईन तहकूब करण्याचा निर्णय घेतला. तिथं जवळ त्या बाहेरच्या बाजूला तुम्ही बघू शकता मम्मीच्या पाठी मागच्या बाजूला. तिथून तर काय बाहेर हे आहे ना सिवेज पंपिंग स्टेशन आहे. इथं नदीतलं सिवेज उपसायचं बहुतेक. तर इथं कॅफेमध्ये आलो. एवढा ग्लास भरून ताक पाजलं आहे त्यांनी. एवढा 200 ml असेल जास्तीत जास्त. 400 रुपये ताकाचे म्हणते. किती 40 400 जरा जास्त वाटलं आहे का. हां, तर 40 रुपये एका ग्लासाचे सांगते ते. तसं डिझाईन बऱ्यापैकी केलं आहे त्यांनी इथं. या का छाछ या का बर्गर यमी आहे. अजून मग ठीकठाक आहे. असं वाटत नाही आपण कुठल्या मंदिराच्या जवळ वगैरे आहेत म्हणून. त्या मागच्या बाजूला तुम्ही तुमचा रेट 50 रेट रिजनेबल नाही वाटत. हां, तर इथं जरा फॅन नाही. आरामात बसलो आहे. थोडी समाधानाची गोष्ट झाली. असो जरा आता गंगा घाटच फिरायचं ठरवलं आहे. थोडा वेळ फिरून जायचं. तोपर्यंत पप्पा वगैरे लाईनीत उभं राहून पुढे गेलेले असते. मग त्यांच्यात सामील व्हायचं आणि पुढे जायचं असं मी ठरवलं आहे. इन केस हे जर आपलं सक्सेस नाही झालं तर संध्याकाळी जेवण करून यायचं. रातभर लाईनीत उभं राहायचं. सकाळी दर्शन घ्यायचं. पुढं शो. आपण अजून 3 दिवस आहे तिथं. 3 दिवस भरपूर काम येतं. तर सगळी कामं आपली दिवसा येतं. त्याच्यावर काळजी करायचं कारण नाही. जे काय आपलं दर्शन आहे ते आपण रात्री घेतलं चालेल. कारण दुपारी आपण दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो.